चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा. हे बघा कोलमाचे वडे. चला बनवू. हे बघा, हा जवळा आहे, ओला जवळा. हा कांदा आहे. हा जवळा मी स्वच्छ धुवून घेतलाय, 4-5 पाण्यात धुवून घेतलाय. कांदा टाकलाय. आता ही हळद टाकते. हे मीठ टाकले. हे टॅमॅटो नसेल टाकायचं तर चिंच, कोकमचा आगळ काही टाकू शकता. हा लाल मसाला टाकलाय. हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करा. हे बेसनचं पीठ आहे. हे थोडंसं तांदळाचं पीठ याने कुरकुरीत पण येतो. आता हे मी अंड घेतले. याच्यातला पांढरा बलक नाही घेणार, फक्त पिवळा बलक घेणार आहे मी. कारण पांढऱ्या ह्याच्याने मग खूप पातळ होते हे मिश्रण. हे बघा, हा गरम मसाला घेतलाय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे. मग छान स्वाद येतो. हे बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुक्या जवळ्याचे पण बनवू शकता. फक्त सुका जवळा थोडा धुवून आणि भाजून घ्यायला लागतो. हे बघा, हे सगळं आता मिक्स करून झाले. आता हे थोडा वेळ मी ठेवून देणार आहे. हे बघा, मी पॅनमध्ये तेल घेतले. त्याच्यामध्ये बघा आता हे वडे बनवते मी. हातावर घेऊन पण पाणी लावून बनवू शकता. हे बघा, असं एक एक करून बनवून घेते. थोडेसे पातळच बनवायचे आहेत, म्हणजे ते एकदम चांगले शिजतात आणि अंड्यामुळे छान फुगतात ते. त्याच्यासाठी हे अंड टाकायचं. हे बघा, आता हे पलटी करून घेते मी. हे बघा, हे असे सगळे करून घ्यायचे पलटी. खरं तर ह्याला कोलीम नाही बोलत, एकदम छोटा आहे तो खाडीचा, त्याला बोलतात कोलीम. हे बघा, आता दुसऱ्या बाजूनी पण मी पलटून घेतले. तयार झालेत आपले जवळ्याचे वडे.